नमस्कार मंडळी, मी नरसिंहपुरे आणि तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज। आजची धक्कादायक आणि महत्त्वाची बातमी, पाचोरा उपविभागीय कार्यालयातील एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। हकीकत अशी आहे की फिर्यादी यांची पत्नी सौ संगीता उशीर यांच्या नावे मोजे कोकडी तालुका पाचोरा येथे गट क्रमांक 95 मध्ये शेत जमीन आहे। जमिनीवरील 0.30 आर पोट खराब क्षेत्र गाव नमुना 7/12 वर वहिती खाली लावून देण्याचे काम करण्यासाठी संबंधितांनी 4 सप्टेंबर रोजी अर्ज केला होता। पण मंडळी, काम कायदेशीर असूनही ते वेळेत करण्याऐवजी अधिकाऱ्याने थेट 15,000 रुपयाची लाच मागितली। यातील 5,000 रुपये त्यांनी त्याच दिवशी स्वीकारले आणि उर्वरित 10,000 रुपये दिल्यावरच काम करून देतो असं स्पष्ट सांगितलं। पण फिर्यादी घाबरले नाही। त्यांनी हा प्रकार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्याकडे तक्रारीत नोंदवला। त्यानुसार 9 सप्टेंबर रोजी पडताळणी झाली आणि अखेर 10 सप्टेंबर रोजी दुपारी 2:25 वाजता पाचोरा उपविभागीय कार्यालयात सापळा लावण्यात आला। त्यावेळी आरोपी अधिकाऱ्याने पंचमक्ष फिर्यादीकडून उर्वरित 10,000 रुपयाची लाच स्वीकारून टेबलाच्या ड्रायर मध्ये ठेवलं आणि त्याच क्षणी त्याला रंगेहात पकडण्यात आलं। आता मोठा प्रश्न असा आहे की पगार घेत असतानाही अधिकाऱ्यांनी अशी लाच मागणे, जनतेचा छळ करणे हे थांबणार कधी? सामान्य शेतकरी, गरीब जनता आधीच संकटात आहे आणि त्यातच शासकीय कार्यालयातील असे लाचखोर अधिकारी त्यांच्या जखमेवर बीट चोळत आहेत। मंडळी, अशा लोकांना कायद्याने कडक शिक्षा होणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढे कुणीही शेतकरी, सामान्य नागरिकांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणार नाही। आरोग्य दूत न्यूजचा ठाम संदेश, शेतकऱ्यांचा हक्काचा प्रश्न असेल, सामान्य माणसाचं काम असेल तर त्याला पैसा देऊन नाही तर कायद्याने आणि नीतिमत्तेने न्याय मिळायला हवा। आपण सर्वांनी मिळून भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे। अशा बातम्यांसाठी जोडलेले रहा। आरोग्य दूत न्यूज सोबत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका। धन्यवाद।